नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊयात दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। भद्रकाली गुन्हे शोध पथकाची धडक, 26,000चा गांजा जप्त। नाशिकच्या नानावली भागात भद्रकाली गुन्हे शोध पथकाने कारवाई करत 26,000चा 1200 ग्रॅम गांजा जप्त केलाय। संशयित ओम खंडू चौधरीला अटक करण्यात आली असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले। त्याच्याविरुद्ध आधीच 2 गुन्हे दाखल आहेत। गांजाचा उगम आणि आणखी साठा आहे का याबाबत सखोल तपास सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। बाकाच्या वादातून 10वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, नाशिक हादरले। सातपूर नाशिकमध्ये बाकावर बसण्याच्या वादातून 10वीतील यशराज गांगुर्डे याचा मृत्यू झाला। 2 अल्पवयीन मुलांनी केलेल्या मारहाणीमुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले आहे। या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। पाहुयात पुढील बातमी। कुंभमेळा 2027 तयारीसाठी रेल्वे बोर्ड अध्यक्षांचा नाशिक दौरा। भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी नाशिकमध्ये कुंभमेळा 2027च्या तयारीचा आढावा घेतला। नाशिक रोड देवळालीसह 5 स्थानकांची पाहणी करून सुविधा, स्वच्छता आणि दुरुस्ती कामाची तपासणी करण्यात आली। या दौऱ्यात सेंट्रल रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पाहुयात पुढील बातमी। आदिवासी विकास भवन आंदोलनाला परिवर्तन कामगार सेनेचा पाठिंबा। नाशिकच्या आदिवासी विकास भवनातील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला परिवर्तन कामगार सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे। बाह्य स्रोत भरतीविरोधात सुरू असलेल्या या लढ्यात सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पाहुयात पुढील बातमी। पाटणपोरीच्या सानिया शेख चांदचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश। यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी गावची विद्यार्थिनी सानिया शेख चांद हिने शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात 3रा क्रमांक मिळवला। हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत तिने हे यश मिळवले असून गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे। पाहुयात पुढील बातमी। फुलंब्रीत व्यापाऱ्यांची अतिक्रमण विरोधी स्वखुशीने कारवाई। फुलंब्री शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने रस्त्यापासून 40 फूट मागे घेत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे। महामार्ग मोकळा करण्यासाठी हा सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असून स्थानिकांनी बायपास रोडचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे। पाहुयात पुढील बातमी। फुलंब्रीत अतिक्रमण हटवण्यास व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। फुलंब्री बस स्थानक व पालफाटा परिसरातील व्यापाऱ्यांनी फलक, शेड व अतिक्रमण स्वतःहून हटवण्यास सुरुवात केली आहे। यामुळे महामार्ग मोकळा होणार असून बायपास रोड लवकर सुरू करण्याची स्थानिकांची मागणी कायम आहे। पाहुयात पुढील बातमी। पंचवटी पोलिसांची मोठी कामगिरी, मोटारसायकल चोरटे जेरबंद। नाशिकच्या पंचवटीत मोटारसायकल चोरी प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 4 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करत चोरी प्रकरणाचा उलगडा झालाय। पाहुयात पुढील बातमी। नाशिकमध्ये 13 गोवंशांची सुटका, 1 आरोपी अटकेत। सामनगाव नाशिक रोड परिसरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेली 13 गोवंश जनावरे गुन्हे शाखा युनिट 1 ने जप्त केली। लुकमान इस्माईल पठाण या आरोपीला अटक करून जनावरांची सुटका करण्यात आली। प्राणी संरक्षण कायद्यान्वये पुढील कारवाई सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। गंगापूर गावातून 5 किलो गांजा जप्त, युवक अटकेत। गंगापूर पोलिसांनी घरातून 5 किलो 805 ग्रॅम गांजा, चिलीम आणि पिशव्यांसह अंमली पदार्थ जप्त केले। संशयित अनिल गुंजाळ्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास सुरू आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.